Good morning, student. How are you, all of you? Are you doing study every day? Okay. So, in previous period, we had learnt multiplication of 3-digit number to given number. So I hope you solved remaining examples. One student sent me study. The name of the Krishna Fuge. Okay, so every students can do study because you at home. Okay, you are at home. तुम्ही आपापल्या घरात आहात आणि प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे. व्हिडिओ पाहण्याची संख्या तर कमीच आहे, पण ही व्हिडिओमध्ये बोलून उपयोग नाही आहे, कारण की जे बघतात त्यांना काही त्याचा हे नाही आहे, परंतु जे बघत नाही त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचू शकत नाही. ओके, सो इन दिस पिरियड वी आर लर्निंग words example on multiplication. Okay, so today's date 23/8/2020. Okay, so today we are learning words problem. Words problem कशावर? Multiplication. So here is question first. As part of avoid plastic campaign, प्लास्टिक टाळा ही जी एक मोहीम होती, त्या मोहिमेच्या एक भागामध्ये 745 स्टुडंट्स मेड 25 पेपर बॅग्स. 745 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? 25 पेपर बॅग्स तयार केलेले आहेत. सो व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड? तर एकूण किती बॅग्स त्यांनी तयार केलेल्या आहेत? सो हाऊ मेनी स्टुडंट्स? 745 नंबर ऑफ टोटल स्टुडंट्स. किती प्रत्येकी बनवलेले आहेत? 25. या ठिकाणी काय? नंबर ऑफ मेक पेपर बॅग्स. प्रत्येकी 25 बॅग तयार केलेले आहेत आणि टोटल मुलं आहेत, स्टुडंट आहेत 745. आता जर आपल्याला 25चा पाडा येत असेल तर आपण डायरेक्ट आपण हे उदाहरण सोडवू शकतो. जर 25चा पाडा येत नसेल तर आपण एक केली म्हणजे युनिट प्लेस 10 प्लेस आपण बोलू शकतो. मग 25चा पाडा तर येतो मला, परंतु मी तुमच्यासाठी आता युनिट प्लेस 10 प्लेस आपण बोलून पाहूया. सो 5 is 25 carry 2, 5 4 is 20, 20 and 2 22 carry 2, and 5 7 is 35 and 2 37. सो युनिट प्लेस आहे म्हणून आता 10 प्लेस मल्टिप्लाय करायचं म्हणून या ठिकाणी आपण 0 दिलं. 2 5 is 10 carry 1, 2 4 is 8 and 1 9, 2 7 is 14. So here is addition. So 5 2 7 and 9 is equal to 16. Carry 1 4 5 3 8 and 1. So total bags amount is संख्या 18,625. That is a total. प्रश्न काय विचारला आहे? What was the total number of paper bags? The total number of bags. तर अशा पद्धतीने हे उदाहरण
सोडवायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ओके, बिकॉज इन मॅथमॅटिक्स who did practice he perfectly mathematics. जो सराव करेल तोच गणितामध्ये परफेक्ट होईल आणि परफेक्शन त्याच्यामध्ये प्राप्त होईल. सो नाव सेकंड क्वेश्चन. इन अ प्लांटेशन वृक्षारोपण, sapling of 215 medicinal trees have been planted in each of the 132 rows of trees. How many saplings are there in the plantation altogether? तर बघा, एका वृक्षारोपणाच्या याच्यामध्ये औषधी वनस्पती लावायच्या आहेत, तर 215 झाडं लावायचे आहेत औषधी वनस्पतीचे, आणि त्याच्यासाठी एकूण टोटल 132 रोज आहेत. तर 132 रोजमध्ये 215 प्रमाणे किती झाडं तयार होऊ शकतात किंवा किती झाडं लावू शकतात? सो 215 into 132, 215 into 132 या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. काय आहे हे आहेत सॅपलिंग, काय मेडिसिनल ट्रीज हॅव प्लांटेड इन ईच ऑफ द रोज, प्रत्येक रोज. तर या ठिकाणी लिहायचंय टोटल ट्रीज इन अ रो. एका रो मध्ये एवढे झाडं लावायचे आहेत आणि किती रो आहेत? टोटल नंबर ऑफ रोज. किती रोज आहेत? 132. तर आता आपण उदाहरण सोडूया. युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 2 5 10, कॅरी 1, 2 1 2 and 1 3, 2 2 4, 1 0 द्या, 10 प्लेस न मल्टिप्लाय करा. 3 5 15, कॅरी 1, 3 1 3 and 1 4, 3 2 6. 2 शून्य द्या आणि 100 प्लेस न मल्टिप्लाय करा. 5 1 5, 1 1 1, 2 1 2. So here is addition. So 0 0 5 3 8, 4 4 8 5 13, carry 1 6 7 8 and 2 2. So total trees are 28,380. प्रश्न काय विचारलेला आहे? How many sapling are there in the plantation altogether? So how many या ठिकाणी हे dash sapling या ठिकाणी 28,380 trees म्हणा. Trees are sapling. Trees are saplings in the plantation. In the या ठिकाणी येस नको, the plantation altogether. That's the answer. प्रथम ट्रीची संख्या एका रो मधली, एकूण रो ची संख्या मल्टिप्लिकेशन केल्यानंतर झाडांची संख्या आपल्याला भेटलेली आहे. सो टोटल ट्रीज आर सॅपलिंग इन द प्लांटेशन altogether. Okay. Now fourth example. One computer costs 27,540 rupees. How much it in such computers? तर पहा,
एका संगणकाची किंमत दिलेली आहे 27,540. तर अशा 18 संगणकाची किंमत आपल्याला काढायची आहे. सो हे पण उदाहरण मी सोडून घेईन, राहिले मग तुम्ही प्रयत्न कराल. सो 27,540 into 80 cost of a computer. Cost of a computer, एका कम्प्युटरची किंमत. आणि हे नंबर ऑफ कम्प्युटर, नंबर ऑफ कम्प्युटर किंवा टोटल नंबर ऑफ कम्प्युटर असं जरी म्हटलं तर चालेल. सो 18चा पाढा येतो का, प्रत्येकाला येतो का असं नाही, त्यामुळे आपण 8 नंबरला मल्टिप्लाय करूया. सो 18 0 0, 18 4 8 4 32, कॅरी 3, 8 5 40, 3 43, कॅरी 4. So 8 7 56, 56 and 4 60, carry 1. Oh, 16 carry 6 and 8 to the 16 16 plus 6 22. 8 to the 16 चा 22. 1 ला 16, 0 ला 0, 4 ला 4, 5 ला 5, 7 ला 7, 2 ला 2. Okay, so here is total addition. 0 0 2 2 3 4 7 5 0 5 7 2 9 2 2 4. So total amount is 4,95,720 rupees. तर प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्नाचा आहे how much will 18 such computer cost. So 18 computer cost. नाही, वाक्य चुकलेलं आहे, वाक्य दुरुस्त करू. तर आपण या ठिकाणी आन्सर काढलेलं आहे. या ठिकाणी लिहायचे कॉस्ट ऑफ 18 computer. 18 computer. Cost of 18 computers is 4,95,720 rupees. Okay, so I hope you understand 3 questions. So remaining examples are you can solve. So मी तुम्हाला फक्त समजून सांगेन, त्यानुसार तुम्ही ती कृती करा आणि सोडून टाका. Under the Inspire Award scheme, 5,000 rupees per student were granted for the purchase of science project material. If 154 students in a certain taluka were covered under the scheme, find the total amount granted to that taluka. तर बघा, एक ऊर्जा प्राप्त करून देणारा किंवा एक प्रोत्साहन देणारा एक अवॉर्ड फंक्शन आहे, स्कीम आहे. त्याच्यामध्ये 5,000 रुपये पर स्टुडंट हे काय केलेले आहे, सायन्स प्रोजेक्ट तयार करण्यासाठीची अमाऊंट आहे. आणि जर असे 154 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एका तालुक्यामधून जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर फाइंड द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू द तालुका. तर त्या तालुक्याला कितीचा ग्रँट भेटू शकेल हे आपल्याला काढायचं आहे. तर 5,000ला 154 मल्टिप्लाय करायचं आहे. जे उत्तर येईल ते असेल टोटल अमाऊंट ग्रँटेड टू द दॅट तालुका. 6वा प्रश्न, इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट 53,670 रुपीज, हाऊ मच 35. जसं आता या ठिकाणी एका कॉम्प्युटरची किंमत काढली असं, तसं बाईकची किंमत आहे 53,670, टोटल बाईक 35 असा गुणाकार करा आणि ती टोटल 35 बाईकची 2 व्हीलरची किंमत काढा.
1 hour has 3,600 seconds. How many seconds in 365 hours have? जर एका तासात 3,600 सेकंद असतात तर अशा 365 तासात किती सेकंद असतात असं प्रश्न विचारलेला आहे. तर 365 न 3,600 ला गुणा म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर प्राप्त होईल. फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड फ्रॉम with the number of 5, 4, 3, 7, 3 and 6 to 7 and solve it. तर या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे. सुरुवातीला सपोज या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 5,473 कशाची तर किंमत आहे. ओके, तर आता या ठिकाणी आपण असा प्रश्न तयार करू शकतो जसं आता टू व्हीलरचं किंवा कॉम्प्युटरचं जसं उदाहरण आपण पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आपण तिथं प्रश्न तयार करू शकतो. तर आपण काय समजूया. वन मोबाईल कॉस्ट 5,473 रुपीज. हाऊ मच विल 627 सच मोबाईल कॉस्ट. असा प्रश्न तयार करा, त्याचं उत्तर शोधा. म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं की 627 मोबाईलची किंमत किती होती तुम्हाला भेटेल. फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. आता बिगेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे 999 आणि बिगेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे 9,999. त्या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार किती येतो ते शोधायचं आहे तुम्हाला. म्हणजे 9,999 ला 999 या संख्येनं मल्टिप्लाय करायचं. अँड लास्ट अँड बेस्ट, one traveler incur a cost of 7,650 rupees for a certain journey. What will the cost of 26 such travelers? जर एका ट्रॅव्हल करणाऱ्याला एका प्रवासाला 7,650 रुपये लागत असतील तर अशा 26 प्रवास करणाऱ्याला किती रुपये लागतील. तर 26 न 7,650 या संख्येला गुणा, ते तुम्हाला त्याचं उत्तर प्राप्त होईल. ओके, so I hope you understand how to solve a multiplication of words problem of multiplication. Okay, so take care, stay home and do study and stay safe, stay healthy. Goodbye.